माझा चुलत भाऊ विक्रम लहानपणापासूनच माझा जिगरी दोस्त आहे. आमची गावची घरं शेजारी शेजारी, अगदी एकाच अंगणातली. मी पुण्यात इंजिनिअरिंगसाठी गेलो होतो आणि तिकडेच एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मला 2 वर्ष बाहेरगावी राहावं लागलं. याच काळात विक्रमचं लग्न झालं. मी कामाच्या व्यापात अडकल्यामुळे त्याच्या लग्नाला येऊ शकलो नव्हतो, ज्याचा त्याला खूप राग आला होता. 2 वर्षानंतर मी पुन्हा गावी परतलो. विक्रम आता गावातच शेती आणि छोटा व्यवसाय सांभाळत होता. घरी आल्यावर संध्याकाळी फ्रेश होऊन मी सगळ्यात आधी विक्रमला भेटायला त्याच्या घरी गेलो. विक्रम ओसरीवर बसला होता. मला पाहताच तो ताडकन उठला. त्याच्या चेहऱ्यावरचा तो जुना राग क्षणात मावळला आणि त्याने मला कडकडून मिठी मारली. काय रे, शहरातल्या माणसा, भावाची आठवण यायला 2 वर्ष लागली? त्याने हसतच मला टोमणा मारला. मग लगेच आत हाक मारली. अगं सुगणे, बघ कोण आलंय. माझा भाऊ आलाय, बाहेर ये लवकर. त्या क्षणी स्वयंपाकघरातून सुगना वहिनी बाहेर आल्या. त्यांना पाहताच माझे शब्द ओठांवरच थांबले. सावळा रंग, पिळदार डोळे आणि कपाळावरची ती मोठी लाल टिकली. गावातल्या साध्या सुती साडीतही त्या एखाद्या अप्सरेसारख्या भासत होत्या. त्यांच्या सौंदर्याकडे पाहून मी काही क्षण भानावर नव्हतोच. मी विक्रमला कोपर खळी मारली आणि म्हणालो, अरे विक्या, तू तर लकी निघालास रे. वहिनी एवढ्या देखण्या आहेत, तू कधी सांगितलंच नाहीस. सगुणा वहिनीने हलकसं हसून मला पाणी दिलं. पाणी देताना त्यांचा हात माझ्या हाताला स्पर्शून गेला. तो स्पर्श किती मऊ आणि उबदार होता हे शब्दात सांगणं कठीण आहे. भाऊजी, आज रात्रीचं जेवण इथेच आहे बरं का. त्यांचा तो आवाजातला गोडवा थेट माझ्या काळजालाच भिडला. रात्री जेवताना वहिनींनी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. कंदिलाच्या उजेडात त्या अधिकच मादक दिसत होत्या. जेवण तर असं होतं की बोटं झाकत राहावं. जेवण मी घरी आलो, पण डोळ्यासमोरून त्यांचा तो चेहरा हलतच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी अघटित घडलं. विक्रम शेतावर जाताना त्याच्या गाडीचा मोठा अपघात झाला. बातमी ऐकताच मी हॉस्पिटलला पळालो. विक्रम ICUमध्ये होता. सगुणा वहिनी तिथे एकट्याच रडत होत्या. मला पाहताच त्या धावत आल्या आणि माझ्या छातीवरती डोकं ठेवून ढसाढसा रडू लागल्या. त्यांचा तो उबदार स्पर्श आणि अंगाचा दरवळ मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होता. डॉक्टरांनी सांगितलं की विक्रमच्या मणक्याला जबर मार लागला आहे. तो आता कदाचित कधीच चालू शकणार नाही आणि त्याचं शरीर कमरेच्या खाली निकामी झाले. काही दिवसांनी विक्रमला घरी आणलं. तो फक्त पलंगावर पडून असायचा. बोलू शकत नव्हता, फक्त डोळ्यांनीच पाहायचा. वहिनीची अवस्था बघवत नव्हती. ऐन तारुण्यात त्याच्या नशिबी हे काय आलं होतं. मी त्यांना आधार देण्यासाठी रोज त्यांच्या घरी जाऊ लागलो. एके दिवशी दुपारी पाऊस पडत होता. मी वहिनीच्या घरी गेलो. दार उघडच होतं. मी आत गेलो तर वहिनी न्हाणीघरातून बाहेर येत होत्या. त्यांच्या अंगावर फक्त एक ओला पंचा होता. अंगातून पाण्याचे थेंब निखळत होते. त्यांचं ते भरलेलं शरीर, ओले केस आणि त्या पंचाच्या वरून दिसणारे त्यांचे खांदे. माझं अवसानच गळालं. वहिनीची नजर माझ्यावर पडली. त्या क्षणभर थबकले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्याला अजून चटकन आतल्या खोलीत निघून गेलं. पण जाताना त्यांनी मारलेली ती तिरकी नजर माझ्या मनात आग लावून गेली. रात्री विक्रम झोपलेला होता. मी बाहेरच्या खोलीत बसलो होतो. वहिनी बाहेर आल्या. त्यांनी आज पातळ गुलाबी रंगाची नाईटी घातली होती. त्या माझ्याजवळ येऊन बसल्या. भाऊजी, असं किती दिवस चालणार? त्या रडू लागल्या. मी त्यांचा हात हातात घेतला. वहिनी, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी माझा हात धरून आपल्या छातीवरती ठेवला. मला तुमची साथ हवी आहे. विक्रम तर आता मला ते सुख कधीच देऊ शकणार नाहीत, जे एका स्त्रीला हवं असतं. त्यांच्या आवाजात अर्थता होती आणि डोळ्यात ओढ.
त्यांनी हळूच माझा हात आपल्या कमरेवरती नेला. त्यांचा तो स्पर्श इतका मादक होता की माझा स्वतःवरचा ताबा सुटला. त्या रात्री पावसाच्या आवाजात आमची गुपित विरघळून गेली. वहिनीच्या त्या स्पर्शाने आणि प्रेमाने मी पूर्णपणे भारावून गेलो. विक्रम तिथेच बाजूच्या खोलीत निपचिप पडलेला होता. त्याला कदाचित सगळं कळलं होतं, पण तो काहीच करू शकत नव्हता. हळूहळू आमचं हे नातं घट्ट होत गेलं. मी आता विक्रमच्याच घरी राहू लागलो होतो. गावकरी विचारू लागले, पण वहिनीने मोठ्या हिमतीने सांगितलं की हा माझा दिराचा अधिकार आहे. 1 वर्षानंतर सगुणा वहिनींना एक गोंडसा मुलाला जन्म दिला. जगासाठी तो विक्रमचा मुलगा होता, पण खरं तर आम्हा दोघांना आणि त्या निपचिप पडलेल्या विक्रमला ठाऊक होतं. आज आम्ही एकाच छताखाली राहतो. वहिनी आता पूर्णपणे माझ्या झाल्या आहेत. विक्रम अजूनही त्याच पलंगावर आहे, हताशपणे आमचा संसार पाहत. पण आयुष्याच्या या वळणावर आम्ही एका अशा बंधनात अडकलो आहोत जिथून परतण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन कथा बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.